नमस्कार. मी दीपाली प्रदीप नागवडे. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाचा प्रश्नपत्रिका आराखडा पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. याच्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जातो. 4 गुणांसाठी विचारत असताना विकल्पासह सुद्धा याला 4 गुण असतात. आता याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 4 विधाने प्रत्येकी 4 पर्यायांसह विचारली जातील. उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण विधान लिहून गाळलेल्या जागी योग्य पर्याय त्या ठिकाणी तुम्ही भरायचेत आणि ते अधोरेखित करायचेत. उत्तरे लिहिताना तुम्ही खाडाखोड करायची नाहीये. तसंच प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या क्रमाने रिकाम्या जागा दिल्या आहेत शक्यतो त्याच क्रमाने उत्तरपत्रिकेमध्ये त्या लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्रमांक जो आहे जरी तुम्हाला दुसरी रिकामी जागा येत असेल, त्याचं उत्तर येत असेल आणि ती तुम्ही आधी लिहिली तरी क्रमांक मात्र 2च त्याला टाकायचा आहे. तिथं 1 क्रमांक टाकायचा नाहीये. म्हणजे जेणेकरून तुम्ही प्रश्न पहिल्यांदा दुसरा लिहिला तरी चालेल, परंतु त्याचा क्रमांक मात्र 2च टाकायचा आहे. त्यानंतरनं सगळ्यात शेवटी तुम्ही 3ही रिकाम्या जागा लिहून झाल्या तुमच्या आणि तुम्हाला शेवटी आठवलं पहिली रिकाम्या जागेचं उत्तर आपल्याला येतंय, तर तुम्ही तिथं ते चौथ्यांदा लिहायचं आहे, पण क्रमांक मात्र टाकताना तिथं 1च लिहायचा आहे. तुमचा क्रमांक चुकवायचा नाहीये. ज्या क्रमाने प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या आहेत रिकाम्या जागा त्या क्रमानेच तिथं लिहिणं अपेक्षित आहे. इथं अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहित असताना जो अचूक पर्याय आहे फक्त तोच त्या ठिकाणी काही जण लिहितात, पूर्ण वाक्य लिहित नाहीत. इथं लक्षात ठेवायचंय, पूर्ण वाक्य लिहिलं आणि तो पर्याय तुमचा बरोबर असेल तरच तुम्हाला मार्क जे आहेत ते दिले जातात. अन्यथा हा तुमचा पहिलाच प्रश्न असतो. म्हणजे ज्यावेळेस परीक्षक त्या तुमची उत्तरपत्रिका तपासत असतात त्यावेळेसला हा पहिला प्रश्न असतो. याच्यावरतूनच त्या ठिकाणी परीक्षक ठरवतात तुमचं पुढची उत्तरपत्रिका कशी असणार आहे. एक त्या ठिकाणी तुमची छाप परीक्षकावरती पडत असते. त्यामुळे इथंच तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण वाक्य लिहायचंय. जे तुम्ही पर्याय बरोबर निवडलेला आहे तो अधोरेखित करायचा आहे. कुठल्याही प्रकारे वेगळ्या रंगाच्या पेनचा म्हणजे लाल हिरव्या रंगाच्या पेनचा इथं वापर करायचा नाहीये. अधोरेखित करताना सुद्धा नाही आणि जे तुम्ही पर्याय निवडताल त्या शब्दासाठी सुद्धा कुठल्याही वेगळ्या रंगाच्या पेनचा वापर तुम्ही करायचा नाहीये. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा याच्यामध्येच प्रश्न विचारला जातो, अचूक सहसंबंध ओळखा. उदाहरणार्थ, भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे असा प्रश्न तुम्हाला दिला असेल की भारतामध्ये जी घटक राज्य आहेत त्याचा क्रम तुम्ही लावायचा आहे. तो क्रम लावताना कसा लावायचा आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा दक्षिणेकडचं राज्य, मग त्याच्या उत्तरेकडचं, मग त्याच्या उत्तरेकडचं. गटामध्ये खाली दिलं असेल जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक अशी 4 राज्य दिली असतील. मग आता तुमचा क्रम लावताना कसा येणार आहे? पहिल्यांदा केरळ येणार आहे, कारण सगळ्यात दक्षिणेकडचं ह्या 4 पैकी ते. त्यानंतरनं कर्नाटक, मग महाराष्ट्र आणि मग जम्मू आणि काश्मीर असा क्रम तुम्ही लावायचा आहे. इथं सुद्धा लिहिताना क्रमांक बरोबर टाकायचा आहे. भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे हे लिहायचंय आणि मग त्याच्या पुढं केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर असं लिहायचं आहे. इथं सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. 4 बाबी तुम्हाला दिल्या जातील. त्यापैकी 4 प्रश्नांपैकी 4च्या 4ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न प्रकार विचारला जाईल. प्रश्न पहिल्यामध्येच अचूक गट ओळखा. म्हणजे तुम्हाला काही गट दिले जातील. उदाहरणार्थ, भारतातील नद्या असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न पहिला विचारलाय भारतातील नद्या आणि खाली काही गट दिले जातात. अ, ब, क असे गट दिले जातात. अ गटामध्ये दिलेला आहे यमुना, घागरा, निग्रो या 3 नद्या. ब गटामध्ये उरुग्वे, गंगा, रावी या 3 नद्या. क गटामध्ये सतलज, साबरमती, नर्मदा या 3 नद्या दिल्या असतील. आता याच्यामध्ये या 3ही गटांमधल्या प्रत्येक गटामधली एखादी नदी दुसरी आहे, भारतातील नाही आहे 3हीच्या 3ही नद्या. अशी कोणता गट आहे तो तुम्ही ओळखायचा आहे की ज्या 3ही नद्या ज्या आहेत त्या भारतातल्या आहेत. मग याच्यामध्ये क गट बरोबर आहे, सतलज, साबरमती आणि नर्मदा. कारण या 3ही नद्या ज्या आहेत त्या भारतात आहेत. यमुना, घागरा भारतात आहे अ गटातल्या, पण निग्रो नदी भारतामध्ये नाही आहे, त्यामुळे अ गट चुकीचा. ब गटामध्ये उरुग्वे, गंगा आणि रावी. याच्यामध्ये उरुग्वे नदी जी आहे ती भारतामध्ये नाही आहे, गंगा आणि रावी नदी आहे, त्यामुळं ब गट सुद्धा चुकीचा. क गटामध्ये मात्र ज्या 3 नद्या दिल्यात सतलज, साबरमती आणि नर्मदा या
तिन्हीच्या तिन्ही नद्या ज्या आहेत त्या भारतामध्ये आहेत, म्हणून तुमचा क गट जो आहे तो तुमचा बरोबर येणार आहे. आता पाहू प्रश्न दुसरा सुद्धा तुम्हाला 4 गुणांसाठी विचारला जातो. विकल्पासह सुद्धा याच्यामध्ये 4 गुण असतात. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न पहिला लिहून झाला की दुसऱ्या पानावरती प्रश्न दुसरा लिहायचा आहे. कुठल्याही प्रकारे फक्त रिकाम्या जागा 4 लिहिल्यात, खाली निम्म पान राहिलंय म्हणून तिथंच दुसरा प्रश्न तुम्ही सुरू करायचा नाहीये. प्रत्येक प्रश्न नवीन पानावरतीच सोडवायचा आहे. मुख्य प्रश्न जे आहे ते प्रश्न पहिला एका पानावरती तो लिहून झाला, दुसऱ्या पानावरती दुसरा प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे. इथं योग्य जोड्या जुळवा म्हणून प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये तुम्हाला अ स्तंभामध्ये 4 घटक दिले जातील आणि ब स्तंभामध्ये 5 किंवा 6 घटक दिले जातील. मग त्यातल्या योग्य जोड्या ज्या आहेत ते तुम्ही जुळवायच्यात आणि उत्तरं व्यवस्थित लिहायचीत. इथं सुद्धा ज्या क्रमाने प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असेल तोच क्रम वापरायचा आहे. कुठल्याही प्रकारे क्रम बदली करायचा नाहीये. यातच तुम्हाला प्रश्न दुसऱ्यामध्येच कदाचित वेगळा घटक ओळखा म्हणून सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. की उदाहरणादाखल भारताशेजारील देश असं दिला असेल प्रश्न एक तुम्हाला, आणि खाली अ पर्याय दिलाय नेपाळ, ब भूतान, क पाकिस्तान आणि ड सुरिनाम. आता ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय, भारताशेजारील देश. मग आता नेपाळ भारताशेजारी आहे त्यामुळे तो वेगळा नाहीये. भूतान भारताशेजारी आहे, पाकिस्तानही भारताशेजारी आहे, त्यामुळे हे तिन्ही पर्याय जे आहेत ते येणार नाहीत. सुरिनाम मात्र भारताशेजारील नाहीये त्यामुळे तो वेगळा घटक आहे. तिन्हीच्या तिन्ही नेपाळ, भूतान आणि पाकिस्तान हे भारताशेजारील देश आहेत. सुरिनाम मात्र वेगळा घटक आहे म्हणून तुमचं उत्तर जे आहे ते येणार आहे सुरिनाम. प्रश्न 2 मध्येच आणखीन एक प्रश्न प्रकार विचारला जाईल. विधानांचा योग्य क्रम लावा. की तुम्हाला क्रम योग्य लावणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ प्रश्न तुम्हाला दिला जाईल, गंगा नदीच्या खोऱ्यातील लोकसंख्या वितरण. मग आता तिथं 3 वाक्य दिली जातील. त्या 3 वाक्यांचा तुम्ही योग्य क्रम लावायचा आहे. पहिलं, गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक आहे. दुसरं वाक्य, गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे. तिसरं वाक्य दिलं असेल, गंगा नदीच्या खोऱ्यात शेती व इतर उद्योग विकसित झाले आहेत. आता याच्यामध्ये उत्तर लिहित असताना पहिलं वाक्य आहे असं लिहायचंय, गंगा नदीच्या खोऱ्यातील लोकसंख्या वितरण, आणि त्याच्या पुढं जी 3 वाक्य दिलीत त्यांचा क्रम मात्र योग्य लावणं गरजेचं आहे. कारण तिथं लोकसंख्या विकसित का झाली, का तर तिथं सुपीक प्रदेश होता. त्यामुळे साहजिक पहिलं वाक्य तुमचं येणार आहे, गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक आहे. दुसरं वाक्य येणार आहे, सुपीक प्रदेश आहे म्हणून सुरुवातीला शेतीचा विकास झाला आणि मग उद्योगधंदे विकसित झाले आणि मग लोकसंख्या दाट होत गेली. हे सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये लोक होती, त्यांनी शेती व्यवसाय सुरू केला, शेती व्यवसाय विकसित झाला, मग उद्योगधंदे विकसित झाले आणि मग त्या ठिकाणी लोकसंख्या दाट झाली. त्यामुळे तुमचा क्रम येणार आहे, पहिलं वाक्य गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक आहे. दुसरं, गंगा नदीच्या खोऱ्यात शेती व इतर उद्योगधंदे विकसित झाले आहेत. तिसरं, गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे. यानंतर तिसरा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो, साखळी पूर्ण करा. जसं जोड्या लावामध्ये तुम्हाला अ आणि ब गट दिला जातो, त्याच पद्धतीने याच्यामध्ये साखळी पूर्ण करामध्ये अ, ब आणि क असे 3 गट दिले जातात आणि तिन्ही गटांमधले जे काही शब्द आहेत, जे घटक तुम्हाला दिले असतील त्याचा सहसंबंध तुम्ही लावायचा असतो. पुढचा प्रश्न प्रकार विचारला जातो, चुकीची जोडी ओळखा. तुम्ही जोडी जी आहे ती चुकीची कोणती आहे ती ओळखायची आहे. याच्यामध्ये फक्त चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तुम्हाला 4 जोड्या दिल्या जातात याच्यामध्ये, त्या चारीच्या चारी जोड्या लिहिणं तिथं अपेक्षित नसतं. बरीचशी मुलं त्याच्यात वेळ घालवतात, 4ही जोड्या ज्या आहेत त्या लिहित बसतात आणि परत मग खाली लिहितात उत्तर चुकीची जोडी आणि मग ते उत्तर असेल ते लिहितात. तर इथं आवर्जून लक्षात ठेवायचंय, 4ही जोड्या लिहायच्या नाहीयेत. उदाहरणार्थ मी सांगते, प्रश्न पहिला अ तुम्हाला दिला असेल की भारतातील उत्तर भागात, त्याच्या पुढे त्याची जोडी दिली हिमाचल प्रदेश. ब, भारतातील पश्चिम भागात राजस्थान. क, भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र. आणि ड,
भारतातील दक्षिण भागात केरळ. आता याच्यामध्ये तुम्ही चुकीची जोडी ओळखायची. आता इथं भारताचा नकाशा जर तुमचा पाठ असेल तर तुमच्या लक्षात येईल भारतातील पश्चिम भागामध्ये महाराष्ट्र आहे आणि इथं प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला दिले भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र. त्यामुळे ती चुकीची जोडी जी आहे ती कोणती येणार आहे? क, भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र. हेच फक्त तुम्ही लिहायचंय. आकडा टाकायचा आहे बरोबर 1, त्याच्या पुढे लिहायचंय चुकीची जोडी, पुढे जी चुकीची जोडी आहे तीच फक्त लिहायची. बाकीच्या 3 चुक्या ज्या आहेत ते लिहिणं गरजेचं नाहीये. यानंतर प्रश्न तिसरा आपण पाहू. प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न 4 गुणांसाठी विचारला जातो. विकल्पासह या प्रश्नाला 5 किंवा 6 गुण असतील. म्हणजे तुम्हाला 5 प्रश्न विचारले असतील किंवा 6 प्रश्न विचारले असतील आणि त्यापैकी तुम्ही 4 लिहिणं अपेक्षित असतं. यात पहिला प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहित असताना तुम्ही 5 पैकी 4 उत्तरं जी आहेत ती लिहिणं अपेक्षित असतं. साहजिक आहे, मी इथं सजेस्ट करेल की तुम्ही 5ही प्रश्नांची उत्तरं जर लिहिली तर जास्त चांगलं होईल. परीक्षेच्या ताणामध्ये कदाचित एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकू शकतं. ह्याला काही खूप वेळ जात नाही एखादं वाक्य लिहायला. त्यामुळे 5ही प्रश्नांची उत्तरं किंवा 6ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून काढायचीत की जेणेकरून तुमचे मार्क या ठिकाणी जाणार नाहीयेत. पुढं तुम्हाला दुसरा याच्यात प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो. नावे द्या. याच्यामध्ये सुद्धा 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची असतात. प्रश्न प्रकार उदाहरणादाखल मी सांगते. भारतातील कोणतीही 4 राज्ये. मग आता इथं तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या मनाने भारतात जी घटक राज्य आहेत त्यातली कोणतीही 4 घटक राज्य तुम्ही लिहू शकता. इथं बंधन दिलेलं नाहीये की उत्तरेकडची लिहा, पूर्वेकडची लिहा. त्यामुळे तुम्ही कोणतीही 4 घटक राज्य जे आहेत ती त्यांची नावं लिहू शकता. तिसरा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो. चूक की बरोबर लिहा. आता इथं चूक की बरोबर लिहा असताना जे वाक्य चूक असेल ते फक्त चूक आहे, बरोबर असेल तर फक्त बरोबर आहे हेच लिहायचंय. तुम्ही तिथं सगळं वाक्य नाही लिहिलं तरी चालतं. इथं आवर्जून लक्षात ठेवायचंय प्रश्न कसा विचारला गेलाय त्याच्यानुसार तुम्ही उत्तरं जे आहेत, शब्द जे आहेत ते लिहायचे आहेत. जर तुम्हाला सत्य असत्य असं विचारलं असेल की सत्य की असत्य ते लिहा, तर तुम्ही सत्य असत्य शब्द वापरले पाहिजेत. बरोबर वाक्य असेल तर त्यासाठी सत्य, चुकीचं वाक्य असेल तर असत्य. जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल चूक की बरोबर लिहा, तर चूक वाक्य असेल तर चूक लिहायचंय, बरोबर असेल तर बरोबर लिहायचंय. याच्यामध्ये गोंधळ करायचा नाहीये. चौथा याच्यामध्ये प्रश्न प्रकार विचारला जातो. विधानांवरून प्रकार ओळखा. की एखादं विधान तुम्हाला दिलं जाईल आणि त्याच्यावरून तुम्ही ते प्रकार ओळखायचा आहे. थोडक्यामध्ये काही कोडी आपण खेळतो बघा मराठीमधली बरीचशी. ही 4 वाक्य दिली जातात, 2 वाक्य दिली जातात आणि मी कोणते ओळखा असं दिलं जातं. त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, भारतातील चेन्नई व उर्वरित दक्षिणेकडील भागात पुन्हा पडणारा पावसाचा प्रकार. की सुरुवातीला जूनमध्ये पाऊस पडतो सगळीकडे भारतामध्ये, पण चेन्नई आणि दक्षिणेकडचा जो उर्वरित भाग आहे तिथं मात्र पुन्हा पाऊस पडतो. की ज्यावेळेला ईशान्य मान्सून वारे माघारी फिरतात त्यावेळेसला सुद्धा पाऊस पडतो. मग त्या पावसाला काय म्हणतात बरं, हे तुम्ही तिथं लिहिणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये मान्सून परतीचा पाऊस असं त्याला म्हटलं जातं. मग हेच वाक्य फक्त शब्द तुम्ही लिहायचेत की मान्सून परतीचा पाऊस. इथं शब्द लिहिता असताना चुका करायच्या नाहीयेत, क्रमही योग्य ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न प्रकार विचारला जातो. फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा जे विचारला जातो त्याच्यामध्ये 3 पैकी कोणतेही 2 लिहिणं अपेक्षित असतं. प्रश्नपत्रिकेमध्ये फरकाविषयी 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतील. त्या 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. प्रत्येक उत्तरात फरकाचे 2 कमीत कमी मुद्दे तुम्ही लिहायचे असतात. इथं लक्षात घ्या, मी आवर्जून सांगते मुद्दे लिहायचेत. काही जण काय करतात, एकच मुद्दा असतो आणि त्याला 1 आकडा 2 आकडा असं वाक्य 2 वाक्यांमध्ये करतात. हे चुकीचं असतं. किंवा काही जण उदाहरणं देतात आणि उदाहरणासाठी 2 क्रमांक टाकतात. तिथं तुम्हाला मार्क मिळत नसतात. मुद्दा तिथं लिहिणं अपेक्षित आहे. सहावा प्रश्न प्रकार विचारला जातो तो म्हणजे टिपा लिहा.
टिपा लिहामध्ये तुम्हाला 3 टिपा लिहा विचारल्या जातील, 3 प्रश्न विचारले जातील. त्यातले कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित असतं. उत्तरात 2 ते 4 मुद्दे अपेक्षित असतात, की कमीत कमी 2 मुद्दे तुमचे असावेत आणि जास्तीत जास्त 4 मुद्दे असावेत. आता इथं सुद्धा त्या टिपेनुसार कोणता प्रश्न तुम्ही निवडलेला आहे त्याच्यानुसार तिथं मुद्दे जे आहेत ते विभागलेले असतात. काही वेळेसला काही टिपा लिहायची उत्तरं मोठी असतात, तिथं तेवढे मुद्दे येणं अपेक्षित असतं. त्यामुळं प्रश्न निवडताना योग्य तो निवडायचा आहे. आता चौथा प्रश्न प्रकार, चौथा प्रश्न अ, याच्यामध्ये हा 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जातो. विकल्पासह याला असतात 6 गुण. याच्यामध्ये नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. याच्यामध्ये तुम्हाला नकाशा आराखडा दिला जातो आणि त्या नकाशा आराखड्यामध्ये जी माहिती तुम्हाला दिलेली असती ती माहिती तिथं तुम्ही योग्य ती चिन्हांचा वापर करून भरणं अपेक्षित असतं. आता इथं लक्षात घ्यायचं आहे, चिन्ह वापरताना योग्य तीच वापरायची. उगाचच काही जण चांदण्या काढत राहतात, फुलं काढत राहतात, असं अपेक्षित नसतं. म्हणजे तुम्हाला लोकसंख्या वितरणाचा विचारला असेल, सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असलेलं राज्य दाखवा, पूर्वेकडील पश्चिमेकडील भारतातील, असं विचारलं तर तुम्ही ते घटक राज्य जे आहे ते योग्य दाखवायचे आणि तिथं पूर्ण त्या घटक राज्यामध्ये आडव्या रेषा, उभ्या रेषा, चौकटी असं करायचंय. फुलं आणि चांदण्या काढत बसायचं नाहीये. तिथं तुमचं मार्क जाणार नाहीत, पण पुढं मागं मार्क तुमच्या मोठ्या प्रश्नांचे इथं कमी होत असतात. योग्य चिन्हांचा जर वापर तुम्ही केला तर जास्त योग्य राहतं. याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेत नकाशा आराखडा भरण्याच्या प्रश्नात 6 घटक त्या ठिकाणी दिलेले असतील. 6 घटकांपैकी 4 घटक नकाशा आराखड्यामध्ये भरणे आणि त्याची सूची तयार करणं अपेक्षित असतं. इथंही लक्षात घ्यायचंय, 6 घटक तुम्ही दाखवा, कारण काही वेळेसला मगाशी सांगितलं तसं उत्तरपत्रिका सोडवत असताना ताण असतो, काही चुका आपल्या हातून होऊ शकतात, म्हणून 6 घटक तुम्ही दाखवलं तर जास्त चांगलं राहील. नकाशा आराखड्यात सुयोग्य सूची लिहिलेली असेल तरच पूर्ण गुण मिळतील. सूची सुद्धा योग्य पद्धतीनेच केलेली असेल तरच तुम्हाला इथं मार्क पूर्ण मिळणार आहेत. उत्तरपत्रिकेसोबत नकाशा आराखडा जो आहे तो दिला जातो तुम्हाला. याच्यामध्ये ब्राझीलचा नकाशा विचारला जाऊ शकतो किंवा भारताचा नकाशा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर प्रश्न चौथा आ, हा 4 गुणांसाठी दिला जातो. विकल्पासह गुण असतात 5. याच्यामध्ये नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 पैकी 4. नकाशा आराखडा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिला जातो, तो फक्त तुम्ही वाचन करायचंय आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची. इथं सुद्धा 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहावीत, की जेणेकरून तुमचे गुण जाणार नाहीत. साहजिक आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये समोर आराखडा आहे, तुम्ही सराव जर जास्त केला असेल ह्या प्रश्नाचा तर तुम्हाला ते ठिकाण, तो घटक लवकर सापडणार आहे. त्यासाठी ह्या प्रश्नाचा सराव तुम्ही जास्त करायचा आहे. आपण जर पूर्ण भूगोलचं पुस्तक पाहिलं 10वीचं तर त्याच्यामध्ये 12 नकाशे असे आहेत की ज्याच्यावरती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे वर्षभरामध्ये तुम्ही 12 नकाशांचा सतत जर अभ्यास केला, सतत जर त्या नकाशांबरोबर खेळत राहिला तर तुम्हाला या प्रश्नाचे मार्क जे आहेत ते मिळून जातील आणि कमी वेळामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता इथं प्रश्न 5वा जो आहे तो तुम्हाला 6 गुणांसाठी विचारला जातो. विकल्पासह या ठिकाणी 12 गुण असतात. याच्यामध्ये भौगोलिक कारणे लिहा असा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 4 पैकी कोणतेही 2 भौगोलिक कारण तुम्ही स्पष्ट करायचे असतात. इथं देखील उत्तरपत्रिकेमध्ये 4 पैकी 2 विधानांची भौगोलिक कारणे लिहायची. प्रत्येक उत्तरामध्ये कमीत कमी 3 मुद्दे तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. इथं सुद्धा जो प्रश्न तुम्ही निवडताल त्याचा प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रमांक असेल तोच क्रमांक टाकायचा आहे. नाही तर तुम्ही 4था प्रश्न लिहिताय आणि तुम्ही पहिल्यांदा लिहायला घेतले म्हणून 1 आकडा टाकला तर ते चुकीचं होतं. त्यामुळं प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रमांक असेल त्या प्रश्नाला तोच क्रमांक लिहायचा आहे. हे आवर्जून तुम्हाला मी परत सांगते.
प्रश्न 6वा अ असतो पुढचा, हा 6 गुणांसाठी असतो आणि विकल्पासह याला असतात 12 गुण. याच्यामध्ये प्रश्न 6वा अ असतो, दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही तुम्हाला सांख्यिकी माहिती दिली जाते आणि त्याच्या आधारे तुम्ही खाली आलेख काढायचा असतो आणि त्याच आलेखावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यामुळं इथं 2 वेगळे प्रश्न असतात. आलेखही काढावा लागतो आणि आलेखावरतून प्रश्नांची उत्तरं सुद्धा लिहावी लागतात. मग इथं आलेख काढताना योग्य काढायचा आहे. रेषालेख विचारला असेल तर रेषालेख काढायचा आहे, स्तंभालेख विचारला असेल तर स्तंभालेख काढायचा आहे. याचा सुद्धा सराव तुम्ही जितका जास्त कराल तितक्या पटकन तुमचा हा प्रश्न जो आहे तो सोडवून होत असतो. हा प्रश्न जो आहे तो तुम्हाला 6 मार्कांसाठी विचारला जातो. यालाच पर्याय किंवा असा दिला जातो. प्रश्न 6आ याच्यामध्ये दिलेल्या आलेखाचे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये 6 प्रश्न असतात. 6च्या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं. आलेख तुम्हाला दिलेला असतो. तो आलेख पाहूनच त्यावरील आधारित प्रश्न जे आहेत ते दिले जातात. त्याची प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची असतात. हे सुद्धा तुम्ही सराव जर केला तर तुम्हाला सहज लिहिता येणार आहे, शक्य आहे. याच्यामध्ये सुद्धा मी सांगल 6अ आणि 6आ हे दोन्ही प्रश्न प्रकार तुम्ही सोडवा, की जेणेकरून तुमचे मार्क ह्याच्यामध्ये जाणार नाहीत. साहजिक आहे, पहिल्यांदा तुम्ही जो सोपा तुम्हाला वाटतो तो सोडवा, एखादा पान सोडून द्या आणि मग पुढचा प्रश्न सोडवा, प्रश्न 7वा, आणि मग वेळ असेल तर 6वा प्रश्न परत सोडवा. सलग सलग सोडवत नाही बसले तरी चालेल. प्रश्न 6अ तुम्हाला सोपा वाटतोय आलेख काढायला, आलेख तुम्ही काढा. त्याच्यावरती 3 प्रश्न दिले असतील ते 3 प्रश्न सोडवा आणि मग 7वा प्रश्न सोडवा आणि वेळ राहिलाय शेवटी मग प्रश्न 6वा आ हा सुद्धा सोडवला तरी चालेल. फक्त प्रश्न क्रमांक लिहिताना चुकवायचा नाहीये. प्रश्न क्रमांक योग्य तो लिहिणं अपेक्षित आहे. आता शेवटचा प्रश्न येतो, प्रश्न 7वा. तो 8 गुणांसाठी असतो. विकल्पासह असतात गुण 12. याच्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा म्हणून विचारलं जातं. 3 प्रश्न तुम्हाला दिले जातील. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची. साहजिक आहे, एका प्रश्नासाठी इथं 4 गुण आहेत. त्या कारणामुळं तुम्ही प्रत्येक प्रश्न सोडवत असताना त्याच्यामध्ये 4 ते 8 मुद्दे त्या उत्तरामध्ये येणं अपेक्षित असतं, की जेणेकरून तुम्हाला 4च्या 4 मार्क मिळू शकतील. तसंच दुसरा प्रश्न प्रकार याच्यामध्ये विचारला जातो, स्पष्ट करा. मग स्पष्ट करामध्ये सुद्धा 4 मार्कांसाठी एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारला जाणार आहे. त्यामुळे मुद्दे त्यानुसार तिथं येणं अपेक्षित आहे. धन्यवाद. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयाचा प्रश्नपत्रिका आराखडा पाहिला. मी अपेक्षा करते की वर्षभर तुम्ही जे अभ्यास करणार आहे ते अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी हा प्रश्नपत्रिका आराखडा तुम्हाला उपयोगी पडेल. हा प्रश्नपत्रिका आराखडा तुम्हाला जर समजला तर तुम्ही वर्षभर जो अभ्यास करणार आहे तो अभ्यास तुम्ही या दृष्टिकोन समोर ठेवून, काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करताल. आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकताल. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल अशी अपेक्षा करते आणि आपला हा व्हिडिओ इथं थांबवते. धन्यवाद.